नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी जागा वाटपात प्रचंड घोळ घातला। त्याचा काही प्रमाणात दोन्ही आघाड्यांना फटका बसू शकतो। त्यातल्या त्यात महाविकास आघाडीने सांगलीचा अपवाद वगळता इतर जागांवरील घोळ लवकर संपवला आणि प्रचारात आघाडी घेतली। परंतु महायुतीला अजूनही काही जागांवरील वाद मिटवता आलेला दिसत नाही। निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतरही काही जागांच्या बाबतीत संभ्रमाची स्थिती कायम आहे। नाशिक, ठाणे, औरंगाबाद आणि मुंबईतील 2-3 जागांवरील पेच कायम असल्याचे दिसतंय। काही ठिकाणी तर कोणता पक्ष निवडणूक लढवणार हेच अजून निश्चित झालेलं नाही, तर काही ठिकाणी उमेदवारांची निश्चिती झाली नाही। नाशिकमध्ये अखेर छगन भुजबळांनी आपण स्वतःच निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं घोषित केलंय। भाजपने या जागेवर छगन भुजबळांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला होता, परंतु एकनाथ शिंदे ही जागा सोडण्यास तयार नव्हते। तिकडे उद्धव ठाकरे गटाने नाशिकचा उमेदवार जाहीर केला आणि त्यांनी प्रचार देखील सुरू केला, परंतु इकडे ही जागा कोण लढवणार हेच ठरत नव्हते। आता छगन भुजबळांनीच निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने शिंदे गटाला ही जागा मिळण्याची शक्यता आहे। अर्थात उमेदवारीची घोषणा केव्हा होणार हा प्रश्नच आहे। विद्यमान खासदार हेमंत गोडसेंबद्दल भाजपची नाराजी होती किंवा आहे, त्यामुळेच भाजपने या ठिकाणी छगन भुजबळांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला होता। त्यामुळे आता ही जागा शिंदे गटासाठी मोकळी झाली असली तरी उमेदवार कोण असेल हा गुंता कायमच आहे। तीच बाब ठाण्याची। अजूनही ठाण्याची निवडणूक कोणता पक्ष लढवणार हे निश्चित झाले नाही। कल्याणमधून फडणवीसांनी श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर केली असली तरी अजून शिंदे गटाने तशी अधिकृत घोषणा केली नाही। मुंबईत पूनम महाजनांना पर्याय शोधण्यासाठी भाजपची धडपड अजूनही सुरूच आहे। शिंदे सेनेलाही मुंबईत उमेदवार शोधताना कसरत करावी लागते। या सगळ्या घोळाचा फटका महायुतीला बसू शकतो। त्यातून कदाचित हक्काच्या काही जागा युतीला गमवाव्या लागतील। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।